तर भाजपा प्रवेशाच्या तयारीमध्ये असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीमध्ये वाढ झाली। अपूर्व हिरेंसह त्यांचे वडील प्रशांत हिरे, अद्वै हिरे यांच्यावरती मालेगावातील कॅम्प पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी बँकेत येऊन तपासणी केली आहे। तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदार आणि इतरांच्या खात्यांची माहिती जी आहे ती गोळा करण्यासाठी तपासणी करण्यात आलेली आहे। यावेळेला माझ्या भाजपा प्रवेशाच्या भीतीपोटी विरोधकांचे हे कट कारस्थान असल्याची टीका अपूर्व हिरेंनी केली। विरोधकांच्या पायाखालची आज वाळू सरकली असं दिसतंय आणि त्या भीतीपोटी त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी जी काही तक्रार दिली आहे त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही न्यायालयामध्ये सगळं सिद्ध करू की याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार झालेला नाही आणि हे सगळं फक्त पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। असे कुठलेही गुन्हे आपल्याला माहिती आहे हे राजकीय दबावानं दाखल होतात आणि त्यामुळं याच्या मागे मोठा राजकीय दबाव आहे आणि म्हणून हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यामध्ये न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत आणि त्याच्यात आम्हाला न्याय मिळेल। तुम्ही देखील त्यांना गळ घातलेली होती? मी त्याच्यामध्ये गळ घातलेली असली, आम्ही गळ कुणाला घालत नाही। प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे कुणाला कुठं जायचं आणि कुठं काय करायचं।